फक्त मराठी। नाही तर नाही खरं नाही आम्ही काय नाही केलं काही नाही केलं काय तुम्हाला सांग नाही तर अजिबात नाही हो पाडलं चला तिकडे इथे शांतपणे उभे राहा चला अहो नाही करू पाटील यावेळेला माफ करा विठोबा हो कशाला हा इलाय हो पाडलं काय बरोबर नाही काय हो माफ करा माफ करणं काय गप्पा बसा पाटलांनो काय चाललं काय सरकारानं सांग पाटील आले हो नको चलो उगाच. अच्छेप राहा तुम्ही हा या गावात काय अफवा पसरवतात थांबा आता सरकारान काय सांगतंय मग तुमचं काय खरं नाही आता पाटलांनो सांगताय मी हो नको, पाटील माफ करा आता यावेळेला जे काय सरकारांना सांगा जे काय सांगायचं ते सरकारने सांगा गप्पा बसा एकदा गंगू काय काय गंगू आई दिसल्या का नाही किती हो काय झालं नाही असंच आई कुठे बाहेर जाणार होते का माका माहित नाही त्यांच्याकडे काही काम होतं हे बघा इथेच आहे मी काय काम आहे आई थोडं बोलायचं होतं अगं बोल ना मग काय झालं आई अक्कादाना जसं वाटतंय ना तसं काही नाही हो म्हणजे सगळं आहे ना ते सगळं वेगळंच आहे म्हणजे गावकऱ्यांना वाटतंय ते खरं आहे पण पौर्णिमा काय बोलतीयस तू नेमकं काय म्हणायचंय तुला म्हणजे अजिंक्य भाऊजींबद्दल जे काय अजिंक्यचं काय हा मी नाही सांगू शकणार बहिणींनो काय रे बाहेर गावकरी इले आहेत चित्रा आणि अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे आमचा वाड्याला तडा जाईल असं वागणार नाहीत ते गाववाल्यांची तोंड कोण धरणार अहो अशा वेळेला बोलणारे बोलतच राहतात आपण दुर्लक्ष करायचं असतं आम्हाला या गोष्टीचं दुःख नाही असं वाटतंय का तुम्हाला चित्रा कोणी परकी आहे का आमच्यासाठी या वाड्याचीच मुलगी आहे ती तिच्या लग्नाचा निर्णय तुम्ही कसा काय घेतला सरकार मास्तर चित्राचं लग्न आम्ही करून देऊ थाटामाटात या वाड्याच्या परंपरेला शोभेल असं सरकार अक्कादा बाहेर पाटील येलेत एकटेच आलेत की गावकरी पण सोबत असत आमची छडी घ्या अक्कादा पाटलांनो सरकार येतात हा हो बरोबर विठोबा ही अक्का काय घडलं त्या रात्री म्हणजे नाही म्हणजे माझं गैरसमज झालेलो मग खरं काय आहे ते मी नीट चौकशी केलंय तर त्या टायमाक म्हाका कळला सज्जन दादा कुठल्या तरी दशावतारात बायलचं काम करतात ना
अहो त्याच कपड्यात ते हैसर गेले आणि धाकल्या खोत्यांच्या खोलीकडे गेलेत. सचिन त्या रात्री कसल्या कपड्यात घरी आला होता? होय तर नाही, पण माझ्या डोळ्यावर थोडी झापडी इली होती. मी बघलंय तर कळलं आम्हाला. पाहिलं भागीरथी कसे गैरसमज होतात ते. आता तरी काही शंका नाही ना तुम्हाला? नाही अक्कादा, मला असं वाटतं तुम्हाला जे वाटतं ते तुमच्यापर्यंतच ठेवा. म्हणतात ना, चोराला चावला विंचू नि तो करे ना हू किचू. तुला मेल्या काय गरज होती अक्कादांसमोर सगळं खरं खरं सांगायची? कुठे काय बोलावं याचं ताळतंत्र नाही तुला. सगळं वाटोळं करून ठेवलंय. सज्जन पण ना डोक्याला ताप झालाय बाई माझ्या. कुठे काय काय करत असतो देव जाणे. अक्कादा, सांभाळून. पाटील, तुम्ही जे प्रकरण मध्यस्थी करून मिटवून टाका. उगाच सरकारांपर्यंत नेऊ नका हो पाटील. हो हो, आम्ही सांगू सरकारांना, वाटल्यास त्यांची माफी मागू. पण सरकार रागाच्या भरात काय करतील काही सांगता येत नाही हो. थांबा, चालात कुठे? मोठ्या बिटक्या मारत चर्चा रंगत होत्या ना गावात. आता खरं काय ते कळू दे ना सरकारना. पाटील, तुम्ही का आमचा असा अंत पाहताय? आता मी काही करू शकत नाही. जो काय निर्णय घ्यायचा ते सरकार घेतील. आमची चूक झाली सरकार, आम्हाला माफ करा. आमच्या हातून चूक झाली सरकार, आम्हाला माफ करा. देवानी तोंड दिलंय म्हणून काही गरळ ओकणार तुम्ही? कोण आहे तो? कोणी पाहिलं अजिंक्य आणि चित्राला? कोणी पसरवली अफवा? कोण सिद्ध करेल पुराव्यानिशी? बोला ना आता. गावात आधी चर्चा रंगत होता ना तुमच्या. मग आता का वाचा गेली? तुमच्या या अशा वागण्याने कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुम्ही, याची कल्पना आहे का तुम्हाला? यांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलायला एक क्षणही लागत नाही, पण परिणाम भोगायला समोरच्याला आयुष्य अपुरं पडतं. अफवा पसरवत आहेत, अफवा. खात्री करून घ्यावी असं एकालाही वाटलं नाही. आम्ही पुन्हा विचारतोय, कोण आहे ज्यांनी अजिंक्य आणि चित्राला पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी? कुणी पसरवली ही बातमी गावात? खरंच तुमच्यापैकी कोणी हे पाहिलं असेल तर समोर येऊन कबूल करावं. आम्ही काही बोलणार नाही. खरं सांगा, तुमच्यापैकी कोणी जर खरंच पाहिलं असेल तर आत्ता कबूल करा. आम्ही काही बोलणार नाही. बोला. आरावर बसून सगळ्याला कोणता तरी विषय पाहिजे तुम्हाला. तुमच्यापैकी कोणीही अजिंक्य आणि चित्राला खरंच पाहिलं असेल तर सांगावं. आम्ही काही बोलणार नाही. बोला बोला. कसलाच पुरावा नसताना काही बोलायला जीभ फसावते कशी तुमची? मला असं सांगून नाही कळणार.
एक मिनिट एक मिनिट एक मिनिट